पायलने जेव्हा आपल्या नवऱ्याला एका हॉटेलमधील एका रूममध्ये दुसऱ्या मुलीसोबत बघितले तेव्हा तिचं विश्व संपलं असे तिला वाटले. कारण घरात बायको असताना तिच्या नवऱ्याने बाहेर मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. तिचा त्याच्यावरील विश्वास तुटला होता. ज्या नवऱ्याला कधीच मोठ्या आवाजात ती बोलली नव्हती, कधी उलटून ती बोलली नव्हती, त्याच नवऱ्यावर तिने आज हात उठवला होता. त्याच्यासोबत मोठ्या आवाजात स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी आवाज उठवला होता. आणि 1 वर्षाचं आपलं बाळ घेऊन ती नवऱ्याचं ते भलं मोठं घर सोडून आपल्या माहेरी निघून आली होती. जेव्हा पायल माहेरी निघून गेली तेव्हा मात्र तिच्या नवऱ्याचा खूपच इगो दुखावला. पायल आपल्याशिवाय काहीच नाही हा त्याचा खूप मोठा गैरसमज होता. इकडे पायल जेव्हा आपल्या माहेरी आली तेव्हा अगोदर तर घरच्यांनी तिचं सांत्वन केलं. कुणाल चुकीचा आहे, तो चुकला हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. पण मुलीनं असं नवऱ्याचं घर सोडून माहेरी राहणं योग्य नाही असं तिचे बाबा तिला म्हणाले. तिला त्यांनी समजावूनही सांगितलं आपली बाजू मुलीकडची आहे. जरी नवरा चुकला असला तरी एकदा त्याला माफ करून नव्यानं आयुष्याला सुरुवात करावी असे ते पायलला बोलले. पण पायलची आई, भाऊ, बहीण हे सगळेही बाबाच्या विरोधात होते. त्यांनी पायलला भरभरून आपला सपोर्ट केला. कुणाल चुकला आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जरी आपण मुलीकडील असलो म्हणून काय झालं, आपलाही काही आत्मसन्मान आहे. कुणालने तुला धोका दिला त्यामुळे तू त्या घरात परत जायचं नाही असा तिचा भाऊ तिला बोलला. पायलची आईसुद्धा तिला म्हणाली तू जोही निर्णय घेशील त्यामध्ये मी तुझ्यासोबत असेल. आता मात्र पायलला थोडासा जास्तच आत्मविश्वास वाढला. आपण जे केलं ते योग्य आहे. आपण एकटं आपल्या मुलाला मोठं करू शकतो हा निर्णय तिनं घेतला. नंदेच्या लग्नासाठी कुणालचा मित्र विराटला सुद्धा आधीच पायलने इन्व्हाइट केलेलं असल्यामुळे तोही त्या लग्नासाठी आला होता. पण तिथे आल्यावर त्याला आपल्या मित्राचा कारनामा समजला होता म्हणून त्यानं पायलची साथ देण्याचं ठरवलं. विराट वारंवार पायलला फोन करत होता पण पायलला सगळ्यात जास्त राग हा विराटचाच आला होता. विराटला तर मी किती छान माझा मित्र समजले होते. त्याला कुणालसोबत लग्न करताना मी कितीदा विचारलं की कुणाल हा चांगला मुलगा आहे किंवा नाही. पण विराटने मला काहीच खरं सांगितलं नाही. त्याने त्याच्या मित्राच्या चुका लपवल्यात आणि माझं आयुष्य हे बर्बाद केलं. मी विराटला कधीच माफ करणार नाही आणि कुणालच्या घरी तर मी आयुष्यात परत कधीच जाणार नाही असं तिने मनोमन ठरवलं आणि विराटचा फोन नंबरसुद्धा ब्लॉक करून ठेवला. विराटने पायलची बाजू घेऊन घरात त्या दिवशी आवाज उठवला. गोव्याला सुद्धा आपल्या मित्राने बायको सोडून दुसऱ्या मुलीच्या रूममध्ये काय काय केलं हे सगळं काही विराटने आज घरच्यांना सांगितलं. आता मात्र कुणालला विराटचा अजूनच राग आला. आपला मित्र असून त्या पायलची साथ देत आहेस याचा सगळ्यात जास्त राग त्याला आला. आपले वडील, भाऊ, वहिनी सगळेजण फक्त पायल पायलच करत आहात. मी घरातील मुलगा असून माझ्यावर सगळे राग व्यक्त करत आहे, मलाच बोलत आहेत म्हणून तो खूपच चिडला. त्या गोष्टीमुळे त्याचा अजूनच जास्त युगो दुखावला गेला होता. घरात बहिणीचे लग्न होते आणि भावाने असे कांड करून ठेवले होते. घरात पाहुणे पण कुणालचीच चूक असल्याचं बोलत होते म्हणून कुणाल अजूनच स्वतःची चिडचिड करू लागला आणि पायलच्या घरी फोन करून तिच्या बाबांना आता धमकी देत होता की माझ्या बायकोला घरी परत पाठवा, नाही तर खूप वाईट होईल.
कुणालचे आईबाबा पण त्याला तिकडून रागवत होते. घरात बायको असताना तुला अशा गोष्टींची का गरज पडली? सीतासारखी आमची मुलगी आम्ही तुला दिली आणि तू काय केलं? तिला धोका दिलास. कुणाल शांत होता, पण जेव्हा त्याची बहीण आणि भाऊ वहिनी त्याला बोलू लागले तेव्हा तो चिडला आणि बोलला, हे घर माझे आहे, मी चालवतो. मला जे वाटेल ते मी करेल. कुणीच माझे काही बिघडवू शकत नाही. राहिला प्रश्न पायलचा, तर तिला इथं यावंच लागेल. दुसरा पर्याय तिला नाही, कारण ती कायमस्वरूपी तिच्या आईवडिलांना ओझं म्हणून तर राहू शकत नाही. तिचा राग बरोबर शांत होईल जेव्हा माहेरचे तिला घरातून जा म्हणतील. तेव्हा कुणालची बहीण त्याला म्हटली, दादा पुढे देव न करो, उद्या जाऊन माझा नवरा पण तुझ्याच सारखा निघाला आणि त्यानं मला धोका दिला. मी परत घरी आली तर तुम्हाला मी ओझं होईल का? आता मात्र तिच्या बोलण्यानं तो शांत झाला आणि तिला बोलला, वेडी आहेस का पिऊ? मी तुझ्यासाठी सगळं करेल आणि तुझ्यासाठी मी राजकुमार शोधला आहे. तो असं का करेल? तू माझी बहीण आहेस. तेव्हा त्याची बहीण त्याला बोलते, दादा मग पायल वहिनी पण कुणाची तरी बहीण आहे, मुलगी आहे ना. तू का असं केलंस? काय कमी होतं वहिनीमध्ये? तुझ्यासाठी सगळं करायची ती, मग तरी का तुला दुसऱ्या मुलींची गरज भासली? का दादा? किती प्रेम होतं वहिनींचे तुझ्यावर. आता कसं होईल तुझं? आता कुणाल चिडला आणि बोलला, हे बघा तुम्ही सगळे 2 दिवसांवर लग्न आले. तुम्ही असे विचार करून टेन्शन घेत बसू नका. पायल जाऊन कुठे जाणार आहे? तिला माझ्याकडे परत यावंच लागेल. सांगितलं ना मी तुम्हाला. माझ्या बहिणीचे लग्न आहे, यामध्ये मी व्यत्यय येऊ देणार नाही. मग मला काही पण करावे लागले तरी चालेल. तेव्हा कुणालचे आई वडील त्याला बोलले, तू जे केलं ते चुकीचं आहे कुणाल. यावेळी आम्ही तुझ्यासोबत नाही. पायल जोही निर्णय घेणार आम्ही तिची साथ देणार. आता मात्र कुणाल जरा टेन्शनमध्येच विराटकडे बघतो आणि त्याला बोलतो, हे बघ पायल, आता माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तू तिच्याकडे घरी जा. माझ्या बहिणीचं लग्न मोडलं नाही पाहिजे. या सगळ्यांमध्ये माझ्या बहिणीची काहीही एक चूक नाही. तिला समजाव आणि घरी यायला लाव, नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही. तेव्हा विराट बोलतो, तुझं ऐकणारा मी कोण? माझा मित्र असा नाही. तू तर माझा मित्र असूच शकत नाहीस. आपली मैत्री तर तेव्हाच तुटली होती जेव्हा गोव्याला तू मला वाईट काही बोलला होता. आज तर मी फक्त पायलसाठी इथे लग्नाला आलो होतो, कारण तिने मला इन्व्हाइट केलं होतं पिऊच्या लग्नासाठी. तुझ्यासोबतच मी तिचाही फ्रेंड बनलो होतो. पण बघ तू काय करून ठेवलंस. माझ्या विश्वासावर तिनं तुझ्यासोबत लग्न केलं. आता कशी नजर मिळवू मी तिच्यासोबत? यावेळी मी तुझी मदत करू शकत नाही. इतकं बोलतच रागातच विराट तिथून निघून गेला. असेच 2 दिवस गेले. कुणालच्या बहिणीच्या लग्नाचा दिवस उगवला. सगळे खूपच टेन्शनमध्येच होते. तिकडे पायलने आपल्या घरच्यांना लग्नाला जाण्यास सांगितलं आणि स्वतःही लग्नाला आपल्या मुलासोबत गेली, कारण तिला माहिती होतं या सगळ्यांमध्ये घरच्यांची आणि पिऊची काही चूक नाही. माझ्यामुळे मी दुसऱ्या कुणाचं घर बर्बाद करू शकत नाही. पवित्र विचार असणारी पायल नंदेचं लग्न पूर्ण करून तिची बिदाई करून आपल्या घरी परत निघाली. पूर्ण लग्न समारंभ झाला तरी पायलने साधं एकदाही कुणालकडे बघितलं नव्हतं. त्याला पूर्ण इग्नोर केले, ज्यामुळे ती घरी शौर्यसोबत निघाली. कुणालने तिचा हात पकडला आणि तिला बोलला, असं किती दिवस तू मला इग्नोर करशील? तुला सांगितलं ना मी, चुकलं माझं, माफ कर. इथून पुढे नाही घडणार असं काही.
आणि कोणत्या पुरुषांकडून अशा चुका होत नाही? मग सगळ्या बायका घर सोडून असं जातात का? काय कमी आहे तुला इथे? सगळं काही तर आहे ना आपल्याकडे. त्याच्या अशा बोलण्यानं पायलला अजूनच वाईट वाटलं आणि आपल्या हातावरील त्याचा हात झटकत ती त्याला बोलली, तू जे केलं आहे ना कुणाल, त्याचा तर तुला अजिबातही पस्तावासुद्धा नाही. अरे, चार चौघात नजर वरसुद्धा झाली नव्हती पाहिजे तुझी. असं काम केलं आहेस तू आणि वरून नजर वर करून माझ्यासोबत बोलत आहेस तू. आणि या घरात कशाची कमी आहे असं विचारतो आहे ना तुम्हाला? या घरात फक्त आणि फक्त पैसाच खेळतो रे तुझा. तुझा गर्व या घरात सगळीकडे नांदतो. आई बाबा, दादा, वहिनी यांना स्वतःच्या विचारांनी राहण्याची इथे परमिशन नाही. सगळं काही फक्त तुझा पैसा बोलतो, समजलं तुला? या घरात प्रेमाची कमी आहे. या सगळ्यांना आपुलकीची गरज आहे जी तुझ्याकडून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी अशा पुरुषासोबत राहू शकत नाही जो बायको घरात असताना परस्त्रीसोबत. ती बोलता बोलता शांत होते. कुणाल परत चिडतो, आता किती वेळा तेच बोलत राहशील तू? होते इच्छा प्रत्येकाची कधी कधी. रोज एकच जेवण केलं तर कंटाळा येत नाही का? हॉटेलमध्ये कधीतरी जेवण करावं वाटतंच ना. माझं पण तेच झालं. शौर्यमुळे तू कामात बिझी असतेस. तुला आईबाबांची सेवा करण्यात वेळ मिळत नसतो. स्वयंपाक, किचन यामध्ये तुझा वेळ जात असतो. म्हणून मलाही जरा हॉटेलचं जेवण करण्यात मूड आला. त्यात माझं काय चुकलं? त्याच्या अशा बोलण्यानं मात्र ती खूपच दुखवली आणि तुटली आणि त्याच्या सानकानाशी गालात मारत त्याला बोलली, कुणाल अग्निहोत्री, लालत आहे तुझ्यासारख्या अशा माणसावर. आता नेहमीच हॉटेलचंच जेवण करत जा तू, कारण घरी जेवण बनवायला तुझी बायको कधीच इथे नसेल. पायलचे घरचे सुद्धा सगळे तिथेच होते. कुणाल आपल्या मुलीसोबत कसं वागत आहे हे बघून त्यांनीही आपल्या मुलीची साथ दिली. सगळ्यांचे भांडणं तिथे सुरू झाले. लग्नाला एक चान्स दिला पाहिजे. असं लग्न मोडून कधी दोघेही सुखी राहू शकतील का असे विचार करू लागले. त्यातली त्यात त्यांना दोघांनाही एक मुलगा आहे, फक्त 1 वर्षाचा. त्या मुलाला दोघांचीही गरज तितकीच भासेल. पुढे मोठा झाल्यानंतर तो आपल्या आईला आपले पप्पा कुठे आहे हा प्रश्न विचारेल, तेव्हा पायल त्याला काय उत्तर देईल? बरेच इमोशनल करण्याचाही प्रयत्न पायलला करण्यात आला होता, पण ती एकाच मतावर ठाम होती की मी या माणसासोबत म्हणजेच कुणालसोबत राहणार नाही. तिनं शौर्याला उचललं आणि घरी निघाली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. पुढे आयुष्यात काय होईल हे तिला समजत नव्हतं, पण मनाशी ठाम होतं, आता मात्र या माणसासोबत आयुष्य जगण्यात अर्थ नाही. कुणाल रागातच आपल्या पैशांचा माज दाखवत पायलच्या आईवडिलांना बोलू लागला होता, तुम्ही किती दिवस तिचा सांभाळ करणार आहात? उद्या जाऊन तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलीचं पण लग्न करायचं आहे. मी तर आता ते होऊ देणार नाही. विचार करा तुमच्या मुलीचं तुम्हाला काय करायचं आहे ते. पायलच्या आईने चांगलंच खडकावून कुणालला उत्तर दिलं लगेच, आमची मुलगी आम्हाला ओझं नाही. मला तर लाज वाटते तुझ्यासारख्या मुलाची की जो माझा जावई होता, माझ्या मुलीचा नवरा होतास. खूप रडवलंस माझ्या मुलीला तू, पण आता नाही. म्हणत पायलच्या आईनं पलकचा हात पकडला आणि तिथून बाहेर पडली. भावाने पण त्याला हात दाखवत इशारा केला, माझ्या बहिणीपासून दूर राहा, आम्ही पायलच्या सोबत आहोत. पण पायलचे वडील मात्र जरा खचले होते, मनातून घाबरले होते खूप. एका मुलीचं तर घर बर्बाद झालं, पण या कुणालने माझ्या पलकसोबत जर काही असं केलं तर? ते नाराज होतच घरातून बाहेर पडले. कुणाल मात्र आपल्या रागाच्या भरात काहीही एक बोलत होता. यांना बर्बाद करायला वेळ लागणार नाही असं म्हणत होता.
पायलला माझ्याकडे परत यावंच लागेल, असंही तो बोलत होता. आता असेच काही दिवस गेले. विराटने पायलची खूप वेळा माफीही मागितली होती, पण पायलने विराटला ओळख दिली नाही की त्याच्याशी एकही शब्दही बोलली नाही. विराट एक मोठा नामांकित वकील होता. त्यानं जे काही केलं आहे याचा त्याला खूप पश्चाताप होत होता. त्यानं आपल्या वाईट मित्राच्या सवयी या पायलपासून लपवून ठेवल्या आणि तिच्या आयुष्याचं वाटोळं झालं. हा दोष तो स्वतःला देत होता. पण पायलला मी या संकटातून बाहेर काढेल हे त्यानं मनाशी ठरवलं होतं. इकडे पायल आता घरात असल्यामुळे हळूहळू तिला घरच्यांच्या स्वभावामध्येही बदल वाटायला लागला होता. लग्नाच्या अगोदर खूप वेगळं असतं, पण लग्नानंतर हे माहेरचं घरही परकं होऊन जातं, हा तिला अनुभव आला. घरातील आई, बहीण, भाऊ सोबत होते तिच्या, पण घरातील वहिनी, आपले स्वतःचे वडील हे जरा रागातच तिच्यासोबत बोलायचे. चुका कोणाकडून होत नाही, एकदा चान्स द्यायला काय हरकत आहे. कुणाल खूप मोठा माणूस आहे, आपण मिडल क्लास फॅमिली आहोत. शिक्षकाचं घर आहे आपलं. लोक बाहेर चर्चा करतात. कुणाल आपल्या घराची बर्बादी करेल. तुझ्या बहिणीचा तरी लग्नाचा विचार कर तू. कुणालकडे माघारी परत जा, असेच तिचे बाबा तिला बोलायचे. पण ती कुणाचंच ऐकत नव्हती. कुणालने तर आता गुंडमित्र पाठवून पायलच्या बहिणीला म्हणजेच पलकला त्रास देणंसुद्धा सुरू केलं होतं. पायलचा भाऊ बँकमध्ये जॉब करत होता. त्यालाही त्याच्या मॅनेजर पोस्टवरून खालची पोस्ट मिळाली, पण त्याने घरातही गोष्ट लपवली, कारण या मागे कुणालचाच हात असल्याचं त्याला समजलं. नेहमी धमकीचे फोन कुणाल पायलच्या वडिलांना करत असे. माझं चुकलं आहे, पण एक चान्स मला द्या, नाहीतर सगळ्यांचं मी वाटोळं करेन, अशा भाषेत तो त्यांच्यासोबत बोलायचा. घरात अडचणी वाढल्या होत्या. हे सगळं फक्त पायलमुळेच घडत आहे, असंच आता सगळे तिच्या पाठीमागे बोलायचे. तिच्या कानावर जेव्हा हे गेलं तेव्हा तर तिने कुणालला फोन करून खूपच सुनावलं. तू माझ्यासाठी मेला आहेस, हे सुद्धा तिने त्याला ऐकवलं. पण तो मात्र हे समजून घ्यायला तयार नव्हता की पायलच्या मनात आता त्याच्याबद्दल काहीच प्रेम उरलं नाही. ती माझी बायको आहे, माझ्या मुलाची आई आहे. मी जे बोलायचो ते ती आदेश समजून ऐकायची. मग आता का नाही? म्हणून तिला माझ्यासोबत इथेच आमच्याच घरात म्हणजे बंगल्यात राहावं लागेल, हाच विचार तो करायचा. एकवेळी त्यानं जर आपण चुकलो आहोत, मला माफ कर, असं पूर्ण मनाने तिच्या समोर तो जर व्यक्त झाला असता, ते जर त्यानं व्यक्त केलं असतं तर कदाचित तिने त्याला माफही केलं असतं. पण त्याला मात्र किंचितही वाईट वाटत नव्हतं की त्यानं जे केलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून तिनं त्याला सजा द्यायची ठरवलं होतं. आपल्या घरात आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतोय हे जेव्हा तिच्या लक्षात आलं, तेव्हा तिने आपल्या घरच्यांपासून दुसरीकडे भाड्यानं राहायचं ठरवलं. या गोष्टीसाठी पायलला आपल्या आईने नकार दिला. आपलं स्वतःचं घर असताना तू दुसरीकडे का राहणार, असंही ती पायलला बोलली. पण घरातले माणसे आपल्यासोबत कसं वागत आहे, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत आहे, म्हणून स्वतःची लढाई मी स्वतःच लढेल, असं म्हणून ती दुसऱ्या भाड्याच्या घरात राहायला गेली. पायलने आता कुणालला तलाक द्यायचं ठरवलं होतं, म्हणून तिने तलाकचे पेपर त्याच्या घरी पाठवले. त्याने मात्र ते तिथेच फाडून टाकले आणि पायलच्या घरी आला. तेव्हा त्याला तिथे आल्यावर समजलं की पायल कधीच ते घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहते आहे. आता त्याच्या लक्षात आलं की तिच्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून तिनं ते घर सोडलं. आता आपण डायरेक्ट तिलाच त्रास देऊयात, असं त्यानं ठरवलं. म्हणून कुणाल काही कारणं काढून पायलच्या घरी जात असे आणि तिला त्रास देत असे.
पायल आता स्वतःला खूपच एकटं समजायला लागली होती. कुणालचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. शौर्य पण आता 2 वर्षांचा झाला होता. गेल्या 1 वर्षापासून कुणालचा त्रास तिने सहन केला होता. कुणालने अजूनही तिला तलाक दिला नव्हता. पायलच्या वडिलांमुळे घरातील आई, भाऊ, बहीण या तिघांनाही पायलसोबत गुपचूपच भेटून बोलावं लागत असे. पायलचे वडील एकच विचार करायचे की पायलला कुणालला माफ करावं आणि आपल्या सासरी नांदायला परत निघून जावं. एकट्या मुलीचं काय खरं नसतं. उद्या जाऊन शौर्य मोठा होईल, त्याच्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडतील. मग आपणही पुढे मागे तिच्यासोबत नसू, तेव्हा आपल्या पायलचं कसं होईल असा विचार त्यांचा होता. म्हणून ते तिच्यावर जरा नाराज होते. इकडे विराट कुठल्याही स्वरूपात पायलची मदत करायला विसरत नव्हता. त्याला माहिती होतं पायल त्याची मदत स्वीकारणार नाही, म्हणून कुणाच्याही सहाय्याने तो पायलला मदत करत होता. त्यामुळे तिला अजून तरी पैशाची कमतरता, खाण्यापिण्याची कमतरता भासली नव्हती किंवा आपल्या मुलासाठी काही कमी भासली नव्हती. एक दिवस तर कुणालने हद्दच पार केली. त्यानं ज्या ठिकाणी पायल राहत होती त्या ठिकाणी आग लावली. पायलला शौर्याला घेऊन त्या घरातून बाहेर पडावं लागलं. पायल ज्या घरात राहत होती ते घर नष्ट झाल्यामुळे ती आता रस्त्यावर आली होती. अशावेळी कुणालने त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि तिला बोलला, आपलं इतकं मोठं घर आहे, तू घरी परत चल. जे झालं ते सगळं विसर. मात्र पायलला लगेचच समजलं हे सगळं काही कुणालनेच केलं आहे, म्हणून त्याचा तिला सगळ्यात जास्त राग आला. तू तर घराला आग लावण्यापूर्वी मिनिटभरही विचार केला नाही की त्या घरात तुझ्या रक्ताचं मुलंही राहतं माझ्यासोबत. जर माझ्या शौर्याला काही झालं असतं ना तर मी तुला सोडलं नसतं. कुणाल अग्निहोत्री, मी रस्त्यावर राहील, पण तुझ्यासोबत तुझ्या घरात तुझी बायको म्हणून आता मी परत कधीच येणार नाही. आता कुणालच्या चेहऱ्यावर परत हसायला आलं आणि तो बोलला, मला तर माहीतच नव्हतं यार, तू इतकी स्ट्रॉंग लेडी आहेस ते. मला वाटलं तू साधी सरळ मुलगी आहेस फक्त, पण तू तर सगळ्यांच्या पुढे निघालीस. जर पहिल्यापासूनच अशी राहिली असती घरात तर मी कशाला दुसऱ्या मुलींकडे गेलो असतो बाहेर. तो हसतच बोलला. आता कुणालला पायल आवडायला लागली होती. ती त्याला टक्कर देणाऱ्यांमधील आहे असं त्याला वाटलं. त्यामुळे तो अजून जास्त प्रयत्न करू लागला होता. तिने आपल्या घरी परत यावा याचा. तुला माझ्याकडेच यावं लागेल पायल, म्हणून तो तिथून निघून गेला. पायल खूप रडत होती. ना ती आपल्या माहेरी जाऊ शकत होती ना सासरी. 2 वर्षाच्या त्या पिल्लाला घेऊन काय करू असा विचार करत असतानाच तिथे विराट आला. त्याला पायलची ती हाल बघवली गेली नाही. गुडघ्यावर बसून हात जोडून तो तिची माफी मागू लागला. पायल, मला माफ कर ग. मी तुझं जीवन बर्बाद केलं. मी एक वकील आहे. मी तुझी केस माझ्या हातात घेतो. कुणालपासून तुला सुटकारा मी देतो. मला फक्त एकदा माफ कर. माझ्या मनात पाप नव्हतं ग. मी माझ्या मित्राचा विचार केला. तुझ्यासारखी सुंदर मुलगी त्याला मिळाली तर त्याचं आयुष्य बदलेल, तो स्वतः बदलेल असा विचार केला. पण विसरलो होतो की माझा मित्र हा कधीच बदलू शकत नाही. आज त्यानं जे केलं आहे त्याची शिक्षा मी त्याला नक्कीच देईल, पण त्या अगोदर तू मला माफ कर म्हणत तो तिथेच तिच्या समोर हात जोडून रडू लागला. पायलला वाईट वाटलं. कदाचित त्याच्या मनात चांगलंच होतं. विराटने चांगला विचार करूनच त्याला साथ दिली असेल. आताही त्याला काय गरज इथे माझ्यासाठी माझ्यासमोर मला सॉरी म्हणण्याची. पण तरीही तो हात जोडून माझी माफी मागत आहे. म्हणून तिने त्याचे हात खाली करत त्याला म्हटलं, विराट, तू जे केलं ते चांगल्या हेतूने केलं होतं, पण तुझा मित्र त्या लायकीचा नाही. मी एकच गोष्टीवर तुला माफ करेल. मला कुणालसोबत तलाक घ्यायचा आहे, तेवढा घेऊन द्यायला मदत कर. बाकी मी माझं आयुष्य जगेल
माझ्या शौर्यासोबत. शौर्याकडे बघून विराटचे डोळे पाणावले. त्यानं त्याला उचलून घेतलं आणि पायलचा हात पकडत त्या दोघांनाही आपल्या घरी घेऊन आला. पायल अगोदर नाही नको असंच करत होती, पण विराटने तिला सांगितलं, तू इथे स्वतःचं समजूनच राहा. मी इथं शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहील. जोपर्यंत आता तुला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आता पायलला विराट म्हणून एक पार्टनर मिळाला जो तिची मनापासून मदत करत होता. ही गोष्ट जेव्हा कुणालला समजली तेव्हा कुणालने विराटला खूप जास्त ऐकवलं. तू माझ्या बायकोची का मदत करत आहेस? तुझ्या मनात अजून दुसरं काही नाही ना? बरेच काही घाणघाण आरोप त्याच्यावर त्यानं लावले. तेव्हा जे काही विराट बोलला ते ऐकून त्याच्याबद्दल अजून जास्त चांगलं पायलला वाटू लागलं. रिस्पेक्ट वाढला. विराट बोलला, मी प्रत्येक स्त्रीची काळजी करतो, तिचं मन दुखवत नाही. प्रत्येक स्त्री एक माता असते. माझ्यामुळे पायलची ही हाल आज झाली आहे. पायल जोपर्यंत तुझ्यापासून सेपरेट होणार नाही, स्वतःच्या पायावर उभे राहणार नाही, तिच्यामध्ये अजून जास्त कॉन्फिडन्स येणार नाही, तुझ्यासारख्या वाईट लोकांना तोंड द्यायची तिच्यात अजून जास्त ताकद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा तिचा मित्र विराट देशमुख तिच्यासोबत राहील. आयुष्यात मरेपर्यंत मी तिला साथ देईल, अगदी प्रामाणिकपणे, आणि एक मित्र म्हणून, एक सारथी म्हणून तिच्यासोबत मी राहील. याचा अर्थ असा नाही की माझी तिच्यावर वाईट नजर आहे. मी फक्त एका आईची मदत करतोय. तो जे काही बोलला तेव्हा कुणालचं मन वेगळाच विचार करू लागलं. त्याला पायल फक्त आपली आहे, आपल्याकडेच राहील असंच होऊ लागलं. कदाचित कुणाल आता खरं पायलवर प्रेम करायला लागला होता. पण वेळ आता निघून गेली होती. आता खटला कोर्टात गेला होता. खूप जास्त आरोप पायलनं कुणालवर लावले होते, पण कुणाल प्रत्येक आरोपाला काहीतरी उत्तर तयार करूनच येत असे. त्यामुळे कुठेतरी पायलची केस ही कमी पडत होती. कुणालचे घरचे जरी पायलच्या साईडने असले तरी कुणाल त्यांचा मुलगा होता, म्हणून त्यांना कुणालचीच साथ द्यावी लागत होती. इकडे वडील जरी सोबत नसले तरी आता पायलसोबत आई बहीण उभे होते. जवळजवळ 6 महिने असंच चाललं. पायल जेव्हा कुणालच्या घरी होती तेव्हा सगळं काही सांभाळत होती, म्हणून घरात मोलकरणीची गरज कधी पडलीच नव्हती. पण आता मात्र घरात कामाला बाईची जास्तच गरज भासू लागली. तेव्हाच कुणालच्या वहिनीची दूरची बहीण, जिला कामाची अत्यंत गरज होती, ती त्यांच्या घरी आली. वहिनींना कुणालला विचारून तिला आपल्या घरात ठेवलं. तिचं नाव पारू होतं. पारू दिसायला देखणी होती. घरात सगळेच कामं ती करत असे. तिला कुणाल आवडायला लागला होता हळूहळू. कुणाल पण बराच टेन्शनमध्ये होता. बायको दूर होती त्याची, म्हणून त्याची नजर मात्र त्या पारूवर अचानक पडली. एक दिवस त्यानं पारूला उचलूनच आपल्या रूममध्ये आणलं. माझा तलाक झाल्यावर मी तुझ्यासोबत लग्न करेल. आपण आता नवरा बायकोसारखं एकत्र राहू, असं तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं तिच्याही शरीरासोबत आपला खेळ खेळला. कुणालसारख्या माणसांना फक्त त्यांची भूक भागवायची असते. काम करायचं, टेन्शन आलं का एखाद्या स्त्रीच्या शरीराचा ताबा घ्यायचा. पायलने बरंच काही पुरावे विराटला दिले होते, तेही कुणालबद्दल. पण कुणालचे जे काही वकील होते ते विराटच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायचे आणि विराटला चुकीचं ठरवायचे. आता मात्र या सगळ्या गोष्टींना पायल कंटाळली होती. आपण नाही जिंकू शकत कुणालसोबत. कुणाल आपल्याला कधीच व्यवस्थित जगू देणार नाही. पायलने यावेळी कुणालच्या घरच्यांचीही मदत मागितली. पायलला मदत करायला कुणालच्या भीतीनं कोणीच तयार नव्हतं. कुणालची सच्चाई काय आहे, तो घरात कसा वागतो, काय करतो, त्याला किती घमंड आहे, हे बोलायला कोणीही तयार नव्हतं. सगळ्यांना माहिती होतं की पायल किती चांगली आहे आणि किती सच्ची आणि खरी आहे. पण
कुणालसमोर सगळेच शांत होते. शेवटी एक रक्तदानचं त्याचीच साथ ते देतील यावर आता तिचा विश्वास पटला. तिच्या या कठीण काळात तिला विराट खूपच साथ देत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री पण झाली होती. विराटला काही पण करून पायलला या सगळ्यांपासून मोकळं करायचं होतं. कुणालसोबत विराट जेव्हा पहिल्यांदा पायलला बघायला गेला तेव्हा पाहता क्षणी म्हणजे बघता क्षणी ती त्याला आवडली होती. पण ती होणारी आपली वहिनी आहे म्हणून त्यानं तिला खूप रिस्पेक्ट दिला होता. आपल्या भावना लपवल्या होत्या. पायल पण कुणाल समजूनच विराटवरच आपलं प्रेम पहिल्याच नजरेत करून बसली होती. पण तिनेही स्वतःला समजावलं होतं आणि कुणाललाच स्वीकारलं होतं. पण जोड्या ह्या वरतून देवच बनवतो म्हणून पायल आणि विराट यांनाही देव मिळवेल का? कुणालला सजा होईल तर ती कशी आणि कधी? कुणालच्या जाळ्यात फसणारी पारू स्वतःला त्याच्यापासून कसे वाचवेल? विराटच्या घरचे लोक तलाक झालेल्या मुलीला आपली सून म्हणून स्वीकारतील का? तिच्या शौर्याच्या जीवनात बापाचं प्रेम असेल का? की अजून काय दुःख लिहून ठेवलं आहे पायलच्या नशिबात? कुणाल की विराट कोण शेवटपर्यंत साथ देईल तिला? हे सगळंच आपण पुढच्या आणि शेवटच्या भागातच बघूया. तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. स्टोरी कशी आहे, आवडली की नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.